काँग्रेस खासदाराची भंडाऱ्याच्या पूर भागात स्टंटबाजी पाहायला मिळाली आहे। खासदार प्रशांत पडोळेंकडून असंवेदनशीलतेचा कळस पाहायला मिळाला आहे। गाडीच्या बोनेटवरून प्रशांत पडोळेंनी रील्सबाजी केली। अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान रील्स बनवलेली आहे। खासदार प्रशांत पडोळेंचा रील बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। खासदार साहेबांच्या रील्सवर शेतकऱ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली। गाडीच्या बोनेटवर प्रशांत पडोळेंची रील्सबाजी पाहायला मिळाली आहे। खरं तर या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। शेतकरी आणि इतरही नागरिक संकटात काँग्रेस खासदारांची भंडाऱ्याच्या पूर भागात स्टंटबाजी पाहायला मिळत आहे। खासदार प्रशांत पडोळेंकडून असंवेदनशीलतेचा कळस पाहायला मिळाला आहे। गाडीच्या बोनेटवरून प्रशांत पडोळेंनी रील्सबाजी केलेली अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान रील्स बनवलेला आहे। खासदार प्रशांत पडोळेंचा रील्स बनवून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। खासदार साहेबांच्या रील्सवर शेतकऱ्यांकडून मात्र या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारचे रील्स आणि तेही पूरग्रस्त भागामध्ये बनवणं असंवेदनशीलतेचा कळस मानला जातोय। गाडीच्या बोनेटवर बसून प्रशांत पडोळेंनी ही रील्सबाजी केलेली आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। काँग्रेस खासदाराची भंडाऱ्याच्या पूर भागात ही रील्सबाजी पाहायला मिळाली आहे। तर खासदार साहेबांच्या रील्सवर शेतकऱ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। काँग्रेस खासदार यांनी भंडाऱ्याच्या पूर भागात ही स्टंटबाजी केली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेले आहेत। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। काँग्रेस खासदारांनी भंडाऱ्याच्या पूर भागात स्टंटबाजी केलेली आहे। खरं तर त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। पूर परिस्थिती असतानाही असंवेदनशीलतेचा कळस पाहायला मिळाला। गाडीच्या बोनेटवरून बसून प्रशांत पडोळेंनी रील्सबाजी केली। यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? महत्वाचं आहे की पूरग्रस्त भागामध्ये ते गेलेत। माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे। मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल। पूरग्रस्त भागात गेले, कदाचित गाडीतनं आजूबाजूला किती पिकाचं नुकसान झालं, काय झालं याचा अंदाज येत नसावा आणि त्यांनी कदाचित मग बोनेटवर बसून आपल्याला आजूबाजूला दिसतं का, त्याला सनरूफ आहे का त्या गाडीला ते बघायला पाहिजे। सनरूफ मधनं उभं राहून बघता आलं असतं। पण या संदर्भात मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल आणि त्यांचं काय, त्यांनी असं का बरं केलं, बोनेटवर का त्यांना बसावं लागलं याची त्यांच्याकडनं माहिती घेतली। अतुलजी, ते पूरग्रस्त भागामध्ये गेलं हे मान्य आहे, मात्र ज्या प्रकारचा व्हिडिओ आला आहे त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ते गाडीच्या बोनेटवर बसून रील्स बनवतात आणि यावरती विशेषतः शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। कसं झालेलं आहे की महत्वाचा विषय सोडून द्यायचा आणि दुसरे विषय पकडायचे। कुठे गेले? भाजपचं सरकार आहे, तिथे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, खासदार आहेत, त्यांचं सरकार आहे, अजितदादा पवार तिथे मंत्री आहेत। आज गोंदिया भंडारामध्ये ज्या पद्धतीचं पूर आलेलं आहे, ज्या पद्धतीच्या लोकांची जीवितहानी झालेली आहे, वित्तहानी झालेली आहे, कुठे आहे ते लोक सगळे? प्रश्न हा असायला पाहिजे। जो माणूस बघतो आहे, जातो आहे पुराच्या त्या परिस्थितीमध्ये जाऊन, तो बोनेटवर बसला, याची तुम्हाला अधिकार आहे तो करण्याचा। ठीक आहे, त्यांनी बोनेटवर बसायला पाहिजे की नाही बसायला पाहिजे याच्यावर आपली चर्चा होऊ शकते। पण चर्चा मुळात ही आहे की या महाराष्ट्रामध्ये तिथे एवढे मोठे नेते राहतात प्रफुल्ल पटेलांसारखे, त्यांचं सरकार आहे भाजपचं, तिथला एकही मंत्री का नाही गेला? किती मोठ्या प्रमाणावर तिथे हानी झालेली आहे भंडारा गोंदियामध्ये, किती मोठ्या प्रमाणावर तिथे जीवितहानी झालेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये खासदारांनी लोकांमध्ये जाण्याचं साहस दाखवलं, लोकांमध्ये गेले तर आपली जबाबदारी तर केली। सरकार कुठे आहे हा प्रश्न असायला पाहिजे। नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात। प्रशांत पडोळे जे भंडाऱ्याचे खासदार आहेत, त्यांनी पूरस्थितीची पाहणी करत असताना गाडीच्या बोनेटवर बसून पाण्याचे फवारे उडवत रील बनवलेली आहे। मी पाहिली नाही, मी पाहिली की त्यावर प्रतिक्रिया दिली। प्रतिनिधीने वागले कसे मी पाहिलंच नाही, त्यामुळे फवारे कशाने उडवतात, म्हणजे बाजूला फवारे घेऊन लोक उभे होते काय? त्यामुळे गाडीवर बसून पाणी करत असताना कदाचित चिखल असेल, बाजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल, त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं, जसं राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे। तर गाडीच्या बोनेटवर बसून प्रशांत पडोळेंनी रील्सबाजी केली आहे। मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना
याच भागामध्ये जी परिस्थिती अत्यंत वाईट आहे, पूरग्रस्त भाग आहे, मात्र या ठिकाणी सत्ताधारी पक्षातले कुठले मंत्री पोहोचत नाहीत आणि विषय वळवण्याकरता अशा प्रकारचे कुठले तरी विषय बाहेर काढले जातात अशी प्रतिक्रिया दिली। मात्र काँग्रेस खासदारांची भंडाऱ्याच्या पूर भागामध्ये स्टंटबाजी पाहायला मिळाली। गाडीच्या बोनेटवर बसून रील्स काढतानाचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। विशेषतः यावरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून रील्सबाजी करण्यात आली। अतिवृष्टीग्रस्त भागात या संदर्भात पाहायला मिळाले। भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडलेले। अजितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर गाडीच्या बोनेटवर बसून प्रशांत पडोळे यांनी पूरग्रस्त भागामध्ये रील्सबाजी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या संदर्भात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, कारण असंवेदनशीलतेचा कळस या निमित्ताने पाहायला मिळतोय। नाही, माझं असं व्यक्तिगत मत आहे, सार्वजनिक जीवनामध्ये असलेल्या व्यक्तींनी साधन सोचिता बाळगली पाहिजे। आपण काय करतो, कसं वागतो, त्याचा समाजावर काय परिणाम होतो याचं निश्चितपणे प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे आणि ते भान सुटलं की मग अशा पद्धतीनं लोकांना टीका करायची संधी मिळते। मला असं वाटतं पूर आहे, आपण पुराची पाहणी करायला जातो, तिथं चमकोगिरी करायला नको। ही एका खासदारांना वेगळं काय सांगावं अशी परिस्थिती आहे। परंतु विदर्भामध्ये आत्ताच्या घडीला मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं सामान्य लोक त्रस्त आहेत पुरामुळं, शासनाची यंत्रणा सणवार सुट्ट्या विसरून सगळे लोकांना मदत करतायत, त्यावेळेला निदान अशा ठिकाणी तरी चमकोगिरी खासदारांनी करू नये अशी सामान्यांची अपेक्षा आहे। त्यामध्ये गैर काही नाही असं मला वाटतं आणि प्रशांतजी या विषयावरती सामान्य जनतेची माफी मागतील असं मला वाटतं आणि मान्य केलं पाहिजे। आपल्याकडनं जर काही चुका होत असतील सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना तर लोक माफ करतात, परंतु एकदा आपण निवडून आलो की आपल्याला पाहिजे ती चमकोगिरी स्टंटगिरी करायचा परवाना मिळालाय, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींनी वागू नये। यापेक्षा आता वेगळं काय सांगावं। निश्चित अजयजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।